पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज। या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। जयांचे नियाठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वताघवे जिव्हेसिये। वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळगणे अक्षरासी। अवतरविती निजखून हाता चढे संपूर्ण तत्वबोध। श्री गुरूंचे पाय जयी हृदय गिमसू निठाय तै वढे भाग्य होय उन्मेषासी। ते नमस्कारुनियाता सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता। वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैर्ऋषिभिस्तूयते सदा। स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीविठ्ठलाय नमः। श्रीमातापितृभ्यां नमः।
श्रीगुरुभ्यो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। राम कृष्ण हरे कृष्ण हरे राम कृष्ण हरे। हरपली सत्ता मुराली वासना, सावळाची नयना दिसतसे, काय करू माय सावळा श्रीकृष्ण, सांगितला प्रश्न निवृत्तीने, बाप रखुमा देवीवरू सावळी तेज, शेज बाजनीज कृष्ण सुखे, काय करू माय सावळा श्रीकृष्ण, सांगितला प्रश्न निवृत्तीने। हरपली सत्ता मुराली वासना, सावळाची नयना दिसतसे, काय करू माये सावळा श्रीकृष्ण, सांगितला प्रश्न निवृत्तीने, बापर खुमा देवरू सावळीये तेज, शेज बाज निज कृष्ण सुखे। भगवान संत सम्राट ज्ञानोबाराय माऊलींचा जे सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं वर्णन करणारं हे प्रथम प्रकरण, त्याचं आपण चिंतन करत आहोत। सकाळी आपण या अभंगाचं चिंतन साधारणपणे केलेलं आहे। असो, या ठिकाणी एक हरपली सत्ता मुराली वासना, सावळाची नयना दिसतसे ह्या प्रकरणामध्ये सगुण निर्गुण परमात्म्याचं वर्णन करणाऱ्या या प्रकरणामध्ये निळीचं प्रकरण ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये सारखा नीलवर्णात भगवंताचं असणारं जे नीलवर्ण आहे, त्या नीलवर्णाचं वर्णन वारंवार अभ्यासांगाने आलेलं आहे। आणि यामध्ये हा जवळजवळ शेवटचा अभंग म्हटला तरी चालेल। तसं सावळा, मेघश्याम, घनश्याम किंवा श्याम वर्णाचं जिथं वर्णन येतं त्याचा अर्थ निळा असाच आहे। परंतु हे जे क्रम आहे, या क्रमामध्ये हा 44 क्रमांकाचा जो अभंग आहे, हा अभंग या प्रकरणाचा परिसमाप्तीचा अभंग आहे असं म्हटलं तरी चालेल। म्हणून या ठिकाणी सांगतात की हा निळा जो परमात्मा आहे त्याचं नीलवर्ण, जे अत्यंत दैदिप्यमान नीलवर्ण हे त्याचं स्वरूप आहे। तर ते स्वरूप एकदा का आपल्या दृष्टीपथात आलं, त्या परमात्म स्वरूपाचा नीलवर्णाचा साक्षात्कार झाला, दर्शन झालं की त्याच वेळेला हरपली सत्ता, त्यावेळेला जीवाची सत्ता म्हणजे मी जीव करता भोगता, जन्ममरण धर्मवान सुखी दुःखी असा जो अनंत कालापासून त्याला झालेला जो भ्रम होता, आणि त्या भ्रमामुळं वास्तविक तुका म्हणे हातो सोये परब्रह्म, परब्रह्म स्वरूप असताना त्याने परिच्छिन्न अशा स्थूल सूक्ष्म कारण महाकारण शरीराशी तादात्म्य केल्यामुळं त्या ठिकाणी तो कारण नसताना विनाकारण दुःख भोगत होता। परंतु जेव्हा परमात्म्याची कृपा होते तेव्हा परमात्मा त्याला दर्शन देतो, आणि त्या दर्शनानंतर त्याचा हा जीवभाव पूर्णपणे मावळून जातो, जीवभावाचा निराश होतो, आणि त्याला म्हणतात की हरपली सत्ता। जीवरूपाने आपलं अस्तित्व जे आहे त्याचा तो परित्याग करतो, आणि संकोचोनी कार्य झालाशी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे, त्याप्रमाणे तो ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचा अधिष्ठान होऊन
त्याला ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजितः मा गृदः कस्यचिद्धनं. जसं ईशावास्योपनिषद सांगतं त्याप्रमाणे त्याला सर्व परमात्म्यानेच हे आवृत्त आहे. सर्वत्र जळीस्थळी काष्टी पाशानी स्थावर जंगम शून्य अशून्य सर्व ठिकाणी परमात्म दर्शन होतं. आणि जोपर्यंत त्याला परिच्छिन्न असणाऱ्या मर्यादित असणाऱ्या पदार्थांच्या विषयी अहंता किंवा ममता त्याने धारण केली होती, ती अहंता ममता त्या ठिकाणी पूर्णपणे मावळून जाते आणि त्याला मी हे शरीर नसून मनबुद्धी नसून मी केवळ ब्रह्मरूप सच्चिदानंदरूप आत्मा आहे असा बोध होतो. परिच्छिन्न गोष्टीमध्ये कधीच पूर्णता होत नव्हती. त्यामुळं त्याला सारख्या वासना ज्या आहेत संस्कार रूपाने त्या त्याच्या अंतःकरणात राहत होत्या आणि त्यामुळं तो आत्तापर्यंत विषय संपादन करून आपल्याला सुख मिळेल अशा प्रकारच्या भ्रांतीमध्ये त्यांनी एक नाही तर अनेक अनादी कालापासून ही जन्ममरण परंपरा भोगली आणि कर्म केलं की त्या कर्माचे संस्कार तद्रूपाने वासना आणि पुन्हा ती कर्म करण्याची इच्छा ह्याप्रमाणे कर मर आणि कर हे याच्यातच त्याचं जीवन चाललं होतं. केवळ वासनामय असं त्याचं जीवन झालं होतं. परंतु ती वासना मराली. ज्या वेळेला त्याला अधिष्ठानाचं ज्ञान झालं त्यावेळेला अनात्म पदार्थाच्या भोगविषयक असणाऱ्या प्राप्तिविषयक असणाऱ्या सगळ्या कामना गेल्या. त्या कामना कुठे गेल्या तर त्या सर्व कामना ब्रह्मरूप झाल्या. कारण त्या सर्व कामनांचं मूळ अधिष्ठान मी आहे असं जेव्हा ज्ञान झालं आणि ह्या कामना अंतःकरणाचे धर्म आहे. माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरण आणि अंतःकरणाचे धर्म यांचा यत्किंचितही संबंध झाला नाही, होणं शक्य नाही. आणि आता प्रतितिकाली देखील अंतःकरणाचे धर्म अंतःकरणाच्या ठिकाणी आहेत. माझ्या स्वरूपात त्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. येथ आत्मा तो आत्मयाचे ठाई देखिजे देयचा धर्मदेही ऐशे देखणे ते पाही आन आहती असं माऊलींनी वर्णन केल्याप्रमाणे तो आत्मरूपाला भिडलेला आहे. आत्मस्वरूपाशी समरस झालेला आहे. त्याला आता कोणतीही वासना उर्वरित राहिलेली नाही. म्हणजे त्याचा मनोनाश आणि वासनाक्षय ह्या तत्त्वज्ञानानंतर झालेला आहे. असा जो जीवनमुक्त पुरुष आहे त्याचं हे वर्णन आहे. हारपली सत्ता मोराली वासना. आणि नंतर काय आहे तर नंतर त्याला सर्व ठिकाणी आपलं इष्टदैवत श्री पांडुरंग परमात्मा सावळा श्रीकृष्ण तो सर्व ठिकाणी प्रतीतीला येत आहे. म्हणजे जोपर्यंत त्याच्या ठिकाणी व्यवहार आहे त्या व्यवहारामध्ये सोपाधिक परमात्म्याला विषय करीत आहे. आणि जेव्हा तो निर्विकल्प समाधीत असतो तेव्हा तो निरूपाधिक परमात्मा स्वरूप होऊनच राहिलेला असतो. आणि एरवी ह्या तत्त्वज्ञानाच्या क्षणीच त्याचा असा निश्चय झालेला असतो की विक्षेप आणि विक्षेपाचा अभाव ह्या दोन्ही गोष्टीचा म्हणजे चित्त विक्षिप्त असताना किंवा चित्त निर्विक्षिप्त असताना अधिष्ठानात लीन केला असताना देखील ह्या दोन्ही गोष्टीहून अतीत असणारा परमात्मा तुका म्हणे साहे देवा आहे तैसा आहे. माझं आत्मस्वरूप जो का त्यो जसंच्या तसंच आहे असा त्याचा निश्चय झाल्यामुळं तो कोणत्याही गोष्टीत आत किंवा बाहेर किंवा मध्ये न अंतम न मध्यम न बहिस्मरंतः कौपीनवंतः खलु भाग्यवंतः असं भगवत पूज्यपादांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे वैराग्य पंचकामध्ये. तर त्याप्रमाणे बरोबर ना त्या ठिकाणी अशा प्रकारचा हा जो महात्मा आहे त्याला आत म्हणजे अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आहे, मध्ये म्हणजे अंतःकरण वृत्त्यवच्छिन्न चैतन्य आहे आणि बाहेर विषयावच्छिन्न किंवा विषयोपहित चैतन्य आहे. सर्वत्र त्यामध्ये विषय अंतःकरण आणि अंतःकरणाची वृत्ती ह्या तिन्ही गोष्टी कल्पित आहेत. ह्या केवळ भासमान होणाऱ्या आहेत. ह्या दृष्टीसृष्टीवादाप्रमाणे युगपत उत्पत्ती आणि युगपत नाश अशा स्वरूपाच्या आहे. त्या फक्त प्रतीतिकालीच आहे. प्रतीतीच्या पूर्वी नाही, प्रतीतीच्या नंतर नाही आणि मधल्या काळात दिसतात
तेव्हा त्या क्षणिक असणाऱ्या त्या सर्व वस्तू त्या ठिकाणी तत्वतः मिथ्या आहेत, फक्त स्वप्नाप्रमाणे भासमान होणारे आहेत. त्यांच्यामध्ये सार किंवा तत्व वस्तू वास्तवता कोणत्याही प्रकारची नाही. त्यामुळं ह्या मिथ्या वस्तूला पाहतो आणि त्याच वेळेला मिथ्या वस्तूचं उपहित चैतन्य, ते चैतन्य मीच आहे आणि मीच या ठिकाणी ही त्रिपुटी झालेलो आहे. यामध्ये द्रष्टादृश्य आणि दर्शन किंवा ध्यान, ध्याता आणि ध्यान ध्याता ध्यान आणि ध्येय किंवा ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय, प्रमाता प्रमाण आणि प्रमेय, ही सर्व त्रिपुटी मिथ्या असून ती मीच झालेलं आहे. ते पदार्थ मिथ्या आहेत आणि मी तत्वतः त्यांचा द्रष्टा किंवा साक्षी आहे. ह्या त्रिपुटीचा निराश झाला असताना ती त्रिपुटी जेव्हा जाते तेव्हा ती त्रिपुटी माझ्या ज्ञातृत्वाला देखील घेऊन जाते. दृष्टेपणा राहत नाही, केवळ दृंगमात्र स्वरूपाने मी उरतो. आणि हे दृंगमात्र स्वरूप जे आहे ते नित्यसिद्ध असून स्वयंप्रकाश आहे आणि केवळ त्याचाच प्रकाश म्हणजे हे जग आहे. म्हणजे याच्या व्यतिरिक्त आणि ज्या वेळेला हे जग भासतं त्यावेळेला हे जगसुद्धा मीच झालो आणि पाहणारा देखील मीच आहे. मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो. हा सिद्धांत त्याच्या गळी उतरतो नाम, ही त्याची अनुभूती होते. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि त्यावेळेला तो व्यवहार कालातही देखील जरी बाह्य पदार्थ पाहत असला तरी त्या बाह्य पदार्थांच्या कल्पित स्वरूपाचा निराश करून त्याच्याविषयीचा मिथ्यात्व निश्चय करून तो त्याच्या अधिष्ठानालाच आत्मत्वाने पाहत असतो. अशी वस्तुस्थिती आहे. आणि तेच इथं ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सावळाची नयना दिसत असे. म्हणजे ज्ञानोबारायांना अपेक्षित असणारी जीवनमुक्ती ही केवळ शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा आणि सत्वापत्ती अवस्था की जिच्यामध्ये ज्ञान होतं, चौथी योगभूमिका असं ज्याला म्हणतात, तिथपर्यंतच मानव जीवनामधला किंवा साधक जीवनामधला किंवा तत्त्वज्ञानाच्या जिज्ञासूचा प्रवास या ठिकाणी ज्ञानोबारायांनी सांगितला नाही. तर त्याच्याही पुढं असणाऱ्या मनोनाश आणि वासनाक्षयाने संपन्न असणारी जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला कारण असणारे अशा दोन भूमिका मनोनाश आणि वासनाक्षय ह्या सांगून तत्त्वज्ञ पुरुष जो आहे तो ह्या भूमिकांचा अनुभव घेतो. आणि त्या ठिकाणी असं जर झालं तरच अनुभवाचा धेंडा तो नाचे. जसं लग्नामध्ये धेंडा नाचवतात त्याप्रमाणे ह्या पुरुषाला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा धेंडा नाचत तो ज्ञानोत्तर जीवनामध्ये ह्या प्रेमलक्षणात्मक भक्तीचा अवलंब करून स्वेच्छेने या ठिकाणी आपलं जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ करत असतो. तर ह्याला पुरुष साधक न म्हणता हा महापुरुष आहे किंवा हा सिद्ध पुरुष आहे असं त्याला म्हटलं जातं. त्याचं हे वर्णन करतात. आता ही स्थिती जी प्राप्त होती ही परमात्म कृपेने प्राप्त होत असते. म्हणून जर कोणीही जेव्हा ह्या स्थितीला पोचतो तो त्यावेळेला आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा किंवा केलेल्या प्रयत्नाची शिकस्त यामुळं उराला वाळू चुळत नाही. तर तो म्हणतो काय करू माये सावळा श्रीकृष्ण, ह्या भगवंतानीच मला वेड लावलेला आहे, तोच माझ्या अंतकरणाचा प्रेरक आहे, तोच माझ्या इंद्रियांचा बुद्धीचा प्रेरक आहे आणि तो अकारण करुणावरुणालय आहे, तो दयाघन आहे आणि त्याला आपल्या भक्ताला कुठेही उणीव न राहता त्याला केवळ आनंदाच्या डोहामध्ये आनंदाच्या लाटा उसळाव्यात अशा प्रकारचं जीवन हे केवळ परमात्म कृपेनेच प्राप्त होत असतं. इतकंच नाही तर जीव त्याच्यावर प्रेम जडण्यासाठी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. भगवंताचं प्रेम किंवा आवड ही सुद्धा भगवंतच देत असतो. आणि म्हणून त्याला स्वतःचं स्वत्व किंवा आपल्या केलेल्या साधनेचा अभिनिवेश किंवा गर्व कोणत्याही प्रकारचा वाटत नाही. तो म्हणतो हे सर्व परमात्म्यानेच केलेलं आहे. काय करू माये सावळा श्रीकृष्ण सांगितला प्रश्न निवृत्तीने. दुसरी गोष्ट अशी आहे
की ही गोष्ट जी आहे जीवनात जोपर्यंत श्रीगुरू येत नाहीत तोपर्यंत ह्या गोष्टीचा यथार्थ उमग आपल्याला होत नाही. ही गोष्टसुद्धा ज्ञानोबारायांनी सांगितला प्रश्न निवृत्तीने असं सांगतात. जरी माळ्याने वर्षभर त्या बागेला पाणी घातलं तरी फळं कधी येतात, जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा. तसंच साधकांनी कितीही साधनं केली, जेव्हा श्रीगुरू कृपा होईल तेव्हा त्या साधनांना फलश्रुती होते. अशा प्रकारचा आपल्या पूर्वसुरींचा अनुभव आहे आणि तीच वाट आपल्याला चोखाळण्यासाठी त्यांनी हे शब्दरूपी रत्न जी आहेत ती आपल्याला ठेवली. आपलं काम काय आहे? आपलं काम फक्त एवढंच आहे की त्या शब्दांची सेवा करावी. तो काम काय? शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. हे अभंगवाणी हेच आमचं धन आहे आणि तेच आम्ही परस्परामध्ये चर्चा करून इतरांना देखील तेच वाटणार आहे. म्हणून म्हणतात की तुका म्हणे पहा शब्दची हा देव, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. आणि आपण शब्दानेच या ठिकाणी शब्देनी शब्द यजिजे, शब्दाच्या द्वाराच शब्दाचं पूजन करायचं आणि ह्याच्या वारंवार जीवनभर आवृत्त्या करायच्या किंवा संतवाणी हाच आपल्या जीवनाचा स्थायी भाव आपण केला तर ह्या गोष्टी आपल्याला सहज त्यांच्या कृपेने या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये बांधतील किंवा बिंबतील, त्याचा ठसा उमटेल, त्याच्या साधनात प्रवृत्ती होईल आणि ते साधन फलपर्यवसायी होईपर्यंत आपण त्याच्या अनुष्ठानापासून कधीही दुरावणार नाही, असं त्याचा अर्थ आहे. पहिलंच चरण तुकाराम महाराजांनी या अभंगाचं सांगितलं, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. आमच्याजवळ शस्त्र कोणतं असेल तर शब्दच आहे. आमचं जीवन काय असेल तर शब्दच आहे. देव कोणता असेल तर शब्दच आहे. म्हणून आपल्याकडं सांगितलं की ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. या ठिकाणी ब्रह्मचर्य धर्मामध्ये नित्यशास्त्राचा स्वाध्याय करणं हीच त्याची पूजा आहे. शब्देची गौरव पूजा करू अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की आम्हाला श्रीगुरू कृपा पण झाली, म्हणजे ईश्वर कृपा, श्रीगुरू कृपा, अंतःकरण कृपा आणि शास्त्र कृपा ह्या सर्वच आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या आणि तेने करून आम्हाला आज हे रम्य समाधान प्राप्त झालेलं आहे. आम्हाला एक क्षण देखील दुःखाचा संबंध नाही आणि आमच्या जीवनात नित्य नवीन किंवा नित्य नूतन वाढणारा आनंद आहे. जसं भगवान शंकर पार्वती मातेला सांगतात की ह्या गीतेचं जसं जसं चिंतन करतो, पार्वती मातेला म्हणतात तसं मला हे गीता तत्व नित्य नूतन वाटतं. गीतेने प्रतिपादन केलेलं तत्व जो आत्मा आहे, जशी वृत्ती पुन्हा पुन्हा तदाकार होईल, त्या शब्दाच्या आकारात शब्दाच्या अर्थाचा आकार धारण करील किंवा त्या शब्दाच्या अर्थाची अनुभूती घेईल, तसा हा आनंद द्विगुणित नाही अनंतपटीनं या ठिकाणी उत्तरोत्तर नित्य नूतन असा वृद्धिंगत होत राहतो, ही आपली अनुभूती आहे. तसं पाहिलं तर गुरुकृपा जर झाली तर त्या पुरुषावर ईश्वर कृपा, अंतःकरण कृपा आणि शास्त्र कृपा होतील, सर्व कृपा त्याला सहज होतील. असं गुरुजींच्या ठिकाणी कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता आहे. त्यांचा प्रभाव जर जडावर पडतो तर त्या ठिकाणी चिदाभासाने युक्त असणाऱ्या अंतःकरण उपाधी धारण केलेल्या जीवावर कैमुत्तिक न्यायाने त्यांचा परिणाम सहजच होईल. हे वेगळं सांगण्याची गरज नाही, अशी स्थिती आहे. आणि मग सांगतात की बाप रखुमा देवरू सावळीये तेज, सेज बाज निज कृष्ण सुखे. आणि ह्या सावळ्या तेजाचा, सावळ्या कांतीचाच असा काही प्रभाव आहे की त्याला सेज बाज निज कृष्ण सुखे, त्याला ज्या शयेवर त्याला तो पौढतो म्हणजे निद्रा करतो. ती निद्रा, ती शय्या आणि ती शय्या ज्याच्यावर अंथरलेली आहे अशी बाज. म्हणजे याच्यामध्ये असा झाला अर्थ की एक सेज बाज निज म्हणजे
त्याला कार्यात्मक प्रपंच, कारणात्मक प्रपंच हे सर्व अधिष्ठान स्वरूप दिसायला लागतं. ते आपल्या इष्टदेवतेची लीला आहे असं तो या क्षणाक्षणाला पदोपदी ह्या गोष्टीचा अनुभव घेतो. अशा प्रकाराने ह्या निळ्याच्या प्रकरणामधील ह्या अभंगाने जवळजवळ त्या निळ्याचं प्रकरण असं ज्याला म्हणतात त्याची परिसमाप्ती होत आहे. हा अभंग आपण सकाळी चिंतन केला, आताही साधारणपणे त्याचं थोडंसं चिंतन केलं. याचं परिसमाप्तीच्या समयी काही 1-2 शंका या संबंधाने उपस्थित होतात. कालच एक जणाने असा फोन केला की तुम्ही हे निळा असं तुम्ही म्हणता, म्हणजे निळं जे काय आहे तर ते ह्या वारकरी संप्रदायामध्ये आचार्य सर्वांचे असणारे आचार्य निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबराय यांनी ह्या वर्णाचं इतकं गुणगान केलेलं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की या संप्रदायामध्ये जगद्गुरू तुकोबारायांच्याकडं माऊलींनी धरणे करायला पाठवलं. म्हणजे याचा अर्थ माऊलींनाही तुकोबारायांचं तितकंच प्रामाण्य आहे. किंबहुना आपलं मनोगत सांगणारा महापुरुष या ठिकाणी तुका विष्णू नाही दुजा, आणि आपलं तरी काय स्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराज हे साक्षात भगवान विष्णू आहेत. ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरहा सोपानो सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला असं आपल्याला माहीत आहे. हे सर्व अवतारी कोटीतले पुरुष आहे. आणि तुकोबारायांच्या विषयी रामेश्वर भट्ट म्हणतात, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. असं तुकोबाराय आणि ज्ञानोबारायांचं जर ऐक्य असेल तर या ठिकाणी गाथेमध्ये जगद्गुरू तुकोबारायांनी ह्या निळा वस्त्र पांघरणाऱ्या लोकांची देखील टीका केली, काळी वस्त्र पांघरणाऱ्याची टीका केली. आणि अशा वेळेला ह्या तुकोबारायांच्या आणि ज्ञानोबारायांच्या मतात आपल्याला भेद दिसत नाही का. त्यासाठी तुकोबारायांचा अभंग सांगितला. ऐका कली, त्यांनी एक प्रमाण सांगितलं पण तो सर्व अभंग सांगतो. ऐका कलीचे जे हे फळ नाही काय, आयशे कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटोळे. सांडोनिया राम राम ब्राह्मण म्हणती दोम दोम. शिवो नयेती निळी वस्त्रे पांघरती काळी. तुका म्हणे वृत्ती सांडोनी गदा मागत जाती. असा हा अभंग आहे. तर त्यांनी सांगितलं इतर संप्रदायाचा समोर ठेवून कधीकधी शाक्त महानुभाव अशा संप्रदायाविषयी तुकोबारायांनी अत्यंत स्पष्ट परखड शब्दामध्ये ह्या गोष्टींची निंदा केलेली दिसून येते. मग या ठिकाणी हा विरोध नाही का, तर हा विरोध नसून हा विरोधाभास आहे. तुकोबारायांचं एक ब्रीद आहे, प्रतिज्ञा आहे की आम्ही ज्या वेळेला कोणाची निंदा करू त्यावेळेला ते निंदा करण्यात आमचं कधीच तात्पर्य नाही. म्हणजे आम्ही बोलत असणारा वचनाची अर्थवाद लावून तुम्ही संगती ऐका. नाही निंदा निंदितुम प्रवर्तते किंतु विधेयम स्तोतुम असा भाग ह्या आपल्यावर तुकोबारायांनी ठेवला नाही. तुकोबाराय स्वतः सांगतात जिथं आमची निंदेची वचनं असतील, नाही केली निंदा आम्ही दुषियेले भेदा. त्यांच्यामध्ये असणारा जो भेद आहे, भेदात्मक वृत्ती आहे, तर त्याचा आम्ही निषेध केलेला आहे. आम्ही त्या बाहेरून होणाऱ्या कृतीची निंदा केली नाही, तर त्या ठिकाणी त्यांच्या आतमध्ये असणारी जी भेदबुद्धी आहे किंवा त्यांच्या अंतःकरणाचं जी मालिन्य आहे, चांचल्य आहे, किंवा त्यांच्या बुद्धीला जो भ्रम झालेला आहे त्याची आम्ही निंदा केलेली आहे. आणि ती कशासाठी, तर त्या भ्रमाची निवृत्ती व्हावी, त्यांच्या निषिद्ध आचाराची निवृत्ती व्हावी, त्यांचे जे विचार आहेत ते कुविचार आहेत, त्या कुविचारापासून त्यांनी परान्मुख व्हावं यासाठी आम्ही त्या गोष्टींची निंदा केलेली आहे. तर त्याच्यामधला हा अभंग आहे. तुकोबाराय सांगतात हा कलियुग असा कराळ विक्राळ आहे की याचा प्रभाव सामान्यपणे जनमानसावर होतो आणि त्यामुळं अनेक कारणापैकी हा काळ सगळ्याचं कारण आहे. कालोही दुरतिक्रमा, तर कलियुगाच्यामुळे झाले धर्माचे वाटोळे. जी अनादिकालापासून जी धर्मपरंपरा, वर्णाश्रम परंपरा इत्यादी ह्या सर्वांचं वाटोळे झालं, याचा अर्थ ह्या लुप्तप्राय झाल्या. त्यापूर्वी इतक्या तंतोतंत त्याचा आचरण होत असताना दिसत नाही.
कारण का या ठिकाणी ब्राह्मण जो धर्म आहे तो ब्राह्मण धर्म कशासाठी आहे तर ब्राह्मणस्य ही देहोयम क्षुद्र कामाय निश्चिते. ब्राह्मणाचा देह आहे तो व्यासाचार्य भागवतामध्ये लिहितात, हा ब्राह्मण जन्म किंवा ब्राह्मण शरीर हे क्षुद्र अशा कामनांची म्हणजे विषयांच्या प्राप्तीनं सुख मानण्यासाठी किंवा सुख भोगण्यासाठी हे ब्राह्मण शरीर मिळालेलं नाही. मग ते कशासाठी आहे? कृच्छ्राय तपसे चेह, त्याच्या ठिकाणी कष्टकारक अशा प्रकारचं जीवनभर तप करायचं आणि संपूर्ण हा जो मानव समाज आहे त्याला सुख कसं मिळेल, त्याला सुखप्राप्तीची कृती कशी, सुखप्राप्तीच्यासाठी लागणाऱ्या भावनांचं स्वरूप कसं असावं, विचाराचं स्वरूप कसं असावं याचं त्यांनी मार्गदर्शन करावं. भलेही तो अर्धपोटी राहील, दारिद्र्य अवस्था भोगेल, परंतु कृच्छ्राय तपसेचे हे तप करील आणि लोकांना सुखी होण्याचे यथार्थ उपाय सांगेल. लोकांमध्ये न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम जोषयेत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचरण, असं त्याचं आचरण राहील. परंतु मग त्याला फल काय मिळेल? भलेही त्याला इहलोकातलं सुख मिळणार नाही, परंतु मृत्यूलोकातलं सुख मिळवणं हा काही परमपुरुषार्थ नाही. परंतु तोच पुरुष जेव्हा हे कार्य करत असताना तो विगत प्राण होईल, त्याचा देह पडेल, त्यावेळेला त्याला कोणती स्थिती प्राप्त होणार? प्रेत्यानंत्य सुखायच, मरणानंतर त्याला अनंत सुखाच्या डोही एकसरा तळूची घेतला जी स्थिरावनी तेही तेची झाले, असं महान ब्रह्मसुख त्याला प्राप्त होईल. आणि ही स्थिती कलियुगामध्ये जेव्हा डळमळीत झालेली तुकोबारायांना दिसते त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात की सांडोनिया राम राम ब्राह्मण करीती दोम दोम, म्हणजे नामस्मरण राम राम हे सोडून दुसऱ्याच गोष्टीच्या दुसरीच साधनं तंत्रामधली किंवा ज्याला म्हणतात भूत प्रेत पिशाच्य इत्यादी योनी ज्या आहेत त्या योनींच्या प्रमाणे जीवनामध्ये आचार करतील आणि त्याला काय म्हणतात जी अथर्ववेदाने सांगितलेली जारण मारण उच्चाटन स्तंभन मोहन वशीकरण अशा प्रकारच्या साधनांचं ज्या वेळेला ते आचरण करतील तेव्हा झाले धर्माचे वाटोळे. आणि त्यापुढं सांगतात की त्यांनी जे सांगितलेलं प्रमाण होतं ते असं होतं, शिवो नये ती निळी आणि वस्त्रे पांघरती काळी. तुकोबारायांनी स्पष्ट निषेध केला की नाही, आणि असं केला शिवो नये ती निळी, निळी वस्त्र त्यांनी कधी ज्या निळ्या वस्त्रांना कधी स्पर्श करू नये. म्हणजे आपला वारकरी जो आहे जसं गोपी चंदनवटी तुळशीच्या माळा हार मिरविती गळा रे, या ठिकाणी तुळशी माळा किंवा गोपीचंदनाचा गंध आपण लावतो आणि वारकरी हा श्वेतवस्त्रधारी आहे. आणि काही पंथातले लोक ह्या हिंदू संस्कृतीच्या मध्ये जे काही अनेक पोटभेद किंवा पोटपंथ आहेत, उपपंथ आहेत, त्याच्यामध्ये ही निळी वस्त्रांचं धारण करतात. आणि ते म्हणतात की ज्यांना स्पर्श करू नये अशा प्रकारची निळी वस्त्र ते धारण करतात. आणि वस्त्र पांघरती काळी, आणि ह्या ज्या परमात्म्याचं तुम्ही काळं स्वरूप निळं स्वरूप त्याने वेध लावला तेच सर्वश्रेष्ठ आहे, तेच मला माझ्या जीवनाचं सार सर्वस्व आहे असं वर्णन ज्ञानोबाराय करतात. आणि तुकाराम महाराजांनी तर त्या निळ्या आणि काळ्या वर्णाची टीका केलेली आहे असं कोणी म्हणते. तर याचा अर्थ त्यांना त्या निळा रंगाचं किंवा निळा वर्णाचं भगवत स्वरूपाचं या ठिकाणी काही दोष दर्शन करण्यात तात्पर्य नाही. तर ज्या वास्तविक निळा वर्ण आत्तापर्यंत सांगितला तो इतका दैदिप्यमान, इतका कांतिमान, इतका पवित्र, इतका गंभीर आणि इतका जीवनाचं आध्यात्मिक जीवनाचं उत्थान करण्याचं साधन आणि मोक्षप्राप्तीनंतरही त्याच रंगाने त्या मनोहर रंगाने रंगण्यात रंगीरंगे श्रीरंगे असा तो निळा वर्ण आहे. ही गोष्ट ज्ञानोबारायांनी सांगितलेली जशीच्या तशीच तुकोबारायांना मान्य आहे. पण बरेच लोक ह्या वर्णाचा आश्रय करून आपलं असणारे अपराध किंवा आपलं असणारे पातकी निषिद्ध कृत्य हे झाकण्यासाठी त्या निळ्या वर्णाचा उपयोग करतात. वस्त्रे पांघरती काळी, तर त्यांची टीका किंवा त्यांची निंदा
निंदा या ठिकाणी केलेली आहे. ही वर्णनिंदा करण्यात तात्पर्य नाही. म्हणून सांगतात की हे लोक काय करतात की वास्तविक काय आहे, आपलं जो वर्ण स्वे स्वे कर्मण्याभिरतः संसिद्धीम लभते नरा, आपापली जी कर्म वाट्याला आलेली आहेत ती त्या साधकांनी आपल्या आचरणात आणावी, ती ईश्वरार्पण बुद्धीनं ती कर्म करावीत. आणि त्यामुळं त्या पुरुषाला संसिद्धी म्हणजे इथं संसिद्धी म्हणजे चित्त शुद्धरूप संसिद्धी त्याला प्राप्त होते असा त्याचा अर्थ आहे. आणि ती कर्म करताना सुद्धा ती कर्म म्हणजे ईश्वतया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केलिया होया अपारा तोषा लागी ती मग ती पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. ती कर्म करायची आणि ईश्वराला समर्पण करायची. त्यामुळं त्याच्या अंतकरणात ज्ञानाच्या साठी ज्ञानप्राप्तीसाठी लागणारा वैराग्यरूपी सिद्धी त्याला प्राप्त होते असं शास्त्राचं खरं मनोगत आहे. यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवा. आपण केलेली कर्म त्या परमात्म्याला समर्पण केले असताना त्या पुरुषाला चित्तशुद्धरूपी वैराग्यरूपी आणि त्याच्यानंतर परमात्मा प्राप्तीरूपी सिद्धी ह्या प्राप्त होत असतात असा या ठिकाणी क्रम सांगायचा आहे. आणि असं असताना देखील हे जे लोक आहेत तर तुका म्हणे वृत्ती सांडोनी गदा मागत जाती. ह्या लोकांना आळसाने म्हणजे हे लोक जे आहेत ते दांभिक आहेत. त्या ठिकाणी काही लोक जे आहेत तर ते कर्मठ आहेत, तर काही लोक जे आहेत कर्मजड झालेले आहेत. काही लोक वरून धर्माचं बुरखा घालतात, अंतकरणात मात्र पूर्ण वेदाविषयी नास्तिक भावना त्यांची आहे. वेदाचं प्रामाण्य त्यांना मान्य नाही आणि तो एक त्यांनी धर्म केलेला आहे. किंवा या ठिकाणी हे जे नास्तिक असणारे लोक आहेत चार्वाक, हे सुद्धा आपल्याला दार्शनिक म्हणतात, बौद्ध जैन किंवा असे काही असणारे शाक्त किंवा आत्ताच्या काळामध्ये जर म्हटलं तर काही दुसरे असणारे अशा प्रकारचे संप्रदाय. सगळ्यांची नावं घेण्याचं कारण नाही, कारण प्रत्येक संप्रदायाच्या त्यांनी भगवतपूज्यपादाने सांगितलं की काही काल गेला की त्या कालाने या ठिकाणी धर्माचं जे स्वरूप असतं ते हळूहळू त्याचं पतन होत जातं. कालेनं महता कालेनं आणि बराच काळ निघून गेला की त्या ठिकाणी त्या धर्माला उतार लागतो. कोणत्याही जसा समुद्रामध्ये मोठी लाट उसळते डोंगरासारखी आणि खड्डा पडतो तेव्हाही डोंगरासारखाच पडतो. म्हणून यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. ज्या वेळेला धर्माचा अभ्युत्थान करायचं त्यावेळेला परमात्मा अवतार घेऊन त्या ठिकाणी पुन्हा त्या धर्माची संस्थापना म्हणजे सम्यक स्थापना करीत असतो. तोच धर्म पण त्याला आलेली जी ग्लानी आहे, त्याला आलेली जी मरगळ आहे, ती मरगळ असे भगवान महापुरुषांच्या संतांच्या अवताराला येऊन लोकांच्या बुद्धीमध्ये व्यवस्थित रीतीनं त्याचं यथार्थ स्वरूप ग्रहण होईल अशा प्रकारचा उपदेश त्यांना आपल्या वाणीच्या द्वारा करून देत असतात. किंवा भगवान स्वतः जर दुष्टांचा जास्तच उपद्रव असेल तर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान स्वतः दुष्टांचा नाश आणि सज्जनांचं परित्राण म्हणजे संरक्षण करीत असतात. परंतु हे जे लोक आहेत तर बाहेरून या ठिकाणी धार्मिक म्हणवतात, परंतु हे प्रच्छन्न अशा प्रकारचे काय आहेत नास्तिकच हे लोक आहेत. आपल्या नास्तिकतेला, आपल्या निषिद्ध आचाराला, आपल्या असणाऱ्या निषिद्ध विचाराला त्यांनी झाकण्यासाठी या ठिकाणी केवळ धर्माचं सोंग केलेलं आहे. दांभिकपणाने त्यांनी आम्ही धार्मिक आहोत असं दाखवले आहे आणि त्या धार्मिकतेचा गणवेश जो निळा तो त्यांनी किंवा काळा तो त्यांनी त्या गणवेशाचं धारण केलेलं आहे. परंतु आत जर पाहिलं तर त्यांचा अंतःकरण वृत्ती ही अत्यंत मलिन बुरसटलेली रजोतमगुणाने अभिभूत झालेली आहे. त्यांना हे भगवंताचा निळा रंग जो विशुद्ध सत्वात्मक आहे त्या सत्वात्मक विशुद्ध सत्वात्मक वृत्तीमध्ये घडणारा जे आचार विचार आणि भावना यांचं
उत्तम असणारं सत्वगुणाला अनुरूप असं सामंजस्य किंवा त्याची अभिव्यक्ती त्यांच्या जीवनात मुळीच झालेली नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की ही जे लोक आहेत तर हे लोक आईत खाऊ रूपाने त्या ठिकाणी गदा मागत जाती. त्याने आपापलं कर्तव्य करायला पाहिजे होतं, पण सांडोनी आपली वृत्ती आपल्या जीवननिर्वाहाचं जे वर्णाश्रम धर्माचं पालन करणं हे त्यांचं वृत्ती आहे, साधन आहे. ते साधन सांडोनी आणि गदा मागत जाते म्हणजे भिक्षा मागतात आणि या ठिकाणी कष्टकऱ्यांच्या कष्टावर आपलं जीवन जे आहे ते पुष्ट करण्याचा किंवा त्या जीवननिर्वाहाचं साधन म्हणून भिक्षा मागतात. तुकोबाराय म्हणतात ना, भिक्षा अवलंबने जळो जिणे लाजिरवाने. भिक्षा मागण्याचा अधिकार फक्त संन्यासाला आणि ब्रह्मचार्यालाच आहे. त्या ठिकाणी सांगितलं का संन्यासी ब्रह्मचारीचं दोऊ येतऊ पक्वान्न भोजिनऊ. या कष्टकऱ्यांनी किंवा गृहस्थांनी शिजवलेला अन्न खाण्याचा अधिकार त्यांचाच आहे की ज्यांनी ब्रह्मचर्य आणि संन्यास या धर्माचं यथार्थ पालन केलेलं आहे. आणि असं असतानाही हे जे लोक ह्या धार्मिकतेच्या नावाखाली अशा प्रकारचं भिक्षान्न भक्षण करतात तर ते एक प्रकारचे समाज विघातक असे पुरुष आहेत आणि त्यांना नरकाशिवाय दुसरी कोणत्याही प्रकारची गती नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हे वस्त्रे काय शिवो नये ती निळी आणि वस्त्रे पांघरती काळी असा त्याचा त्या ठिकाणी त्यांच्या ह्या वर्तनावर आघात केलेला आपल्याला दिसून येतो असा एक अर्थ आहे. दुसरी एक शंका होती, ती शंका आम्ही काल एका विज्ञाननिष्ठ आणि चित्रकलेमध्ये प्रवीण असणाऱ्या अशा एक आपल्या MIT कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत, आमचे जवळचे आहेत. त्यांचं नाव आहे रवींद्र भोर. त्यांचे वडील आपल्या वारकरी जोगमारा संस्थेचे विद्यार्थी आणि प्रसिद्ध वयोवृद्ध कीर्तनकार आहेत. तर त्यांना आम्ही सहज विचारलं की हे निळा आपल्याला जे दररोज येतं ना, तर त्याविषयी विचारलं की निळा ह्या रंगाचं चित्रकलेमध्ये काही महत्त्व आहे का आणि याच्यामध्ये विज्ञाननिष्ठता काय आहे का. तर त्यांनी इतकं गोड उत्तर दिलं. मी थोडक्यात सांगतो, मला जसं बुद्धीमध्ये ते जेवढं समजलं कळलं तेवढं सांगतो. की त्यांनी सांगितलं की हा निळा वर्ण फार महत्त्वाचा आहे. त्याचं एक गोष्ट सांगितलं वैज्ञानिक दृष्टीनं. आजकाल आपण म्हणतो ना सौर ऊर्जा, त्या सूर्याचं जे काही प्रखर किरणं आहेत त्या किरणामधली उष्णता शोषून घेऊन त्या ठिकाणी ती साठवली जाते. सौर ऊर्जा जी आहे ती ऊर्जा जिथं तिचा संचय केला जातो आणि योग्य वेळेला पुन्हा तिचा उपयोग करता येतो. म्हणजे कोणी पाणी तापवतं तर कोणी प्रकाश घेतं, दोन्ही गोष्टी घडतात ना सौर ऊर्जेवर. तरी ह्या सौर ऊर्जेमध्ये त्यांनी सांगितलं की हे जे सूर्याचे जी किरणं आहेत तर ही किरणं त्याच्यासाठी एक प्लेट बनवलेली असते आणि ती प्लेट कशी आहे तर त्या प्लेट पहा तुम्ही, ती प्लेट काळी आणि निळ्या वर्णाची आहे आणि त्या निळा आणि काळा म्हणजे निळा किंवा काळा एकच समजलं जातं. विज्ञानामध्ये सुद्धा, अध्यात्मामध्ये सुद्धा, भक्ती सिद्धांतामध्ये सुद्धा आणि व्यवहारामध्ये सुद्धा नील वर्ण म्हटलं की काळा. काय नीलो अयम घटाहा, हा घट नील आहे म्हणजेच काळ्या वर्णाचा आहे. तिथं सावळा म्हणा किंवा काळा म्हणा किंवा निळा म्हणा, मेघश्याम म्हणा किंवा श्याम म्हणा, या सर्वांचा अर्थ जवळजवळ एकच आहे. तेव्हा अशा प्रकारचं जेव्हा ते सूर्याची किरणं आहेत त्या किरणामध्ये असणारी जी शक्ती आहे ती शक्ती साठवण्यासाठी आणि पुन्हा ती योग्य वेळेला तिचं पुन्हा परावर्तन करण्यासाठी कोणता वर्ण आहे तर तो काळा किंवा निळा वर्ण आहे. त्यांनी एक फोटो पण पाठवलेला आहे, तो फोटो आपल्याला दाखवतो. ते बघा, त्याच्यामध्ये त्यांनी ती प्लेट कशी आहे, तिच्यामध्ये निळे आणि काळे वर्ण कसे आहेत आणि ते वर्ण कशासाठी आहे तर ही सौर ऊर्जा ते साठवून ठेवतात, हा त्याचा उपयोग आहे. त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली का निळा वर्ण संपूर्ण ह्या कलेमध्ये चित्रकला जी आहे त्या कलेमध्ये जेव्हा हा वर्णाचा किंवा रंगाचा विचार केला जातो
तेव्हा ह्या सर्व रंगामध्ये श्रेष्ठ रंग निळा आहे. तो निळा रंग जो आहे तो अत्यंत गांभीर्याचं प्रतीक आहे. जसं गंभीर असलं, आकाश वर आहे, आकाश निरूप आहे, आणि त्या आकाशाचा जेव्हा आपण खोल अशा एखाद्या विहिरीमध्ये किंवा जलाशयामध्ये पाहतो तेव्हा जणू काही आकाशगंगेसहित आकाश त्याच्यामध्ये उतरलेलं आहे, संपूर्ण तारांगणासहित उतरलेलं आहे असं आपल्याला दिसतं. तिथं लुकलुक करणारे तारे भासतात आणि निळं आकाश भासतं. याचं कारणच असं आहे का गंभीर असणारा हा जो निळा रंग आहे, हा निळा रंग म्हणजे सर्व व्यापक असणारा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाला प्रतिबिंबित करण्याचं सामर्थ्य, त्याला रिफ्लेक्शन म्हणतात किंवा प्रतिबिंब म्हणतात. ते प्रतिबिंब म्हणजे हा निळा वर्ण आहे अशा प्रकारचं सांगितलं. तसंच हा वर्ण आकाशाचा आहे, जलाचा आहे, त्या ठिकाणी काही ह्या किंवा ढगांचा हा वर्ण आहे आणि काही पदार्थांचाही वर्ण आहे. तसं रात्रीचा आपलं गेलं ना, रात्र काळी घागर काळी असं आपण म्हणतो, किंवा निळीयेस रजनी असं म्हटलं ना, वाहे मोतिया सारणी असं म्हटलेलं आहे. हा निळा रंग अत्यंत निर्मळपणाचं देखील द्योतक आहे. निळा रंग हा व्यापक आहे. आणि दुसरी गोष्ट, निळवर्ण कोणाचा आहे? भगवान विष्णूंचा आहे. भगवान विष्णू ही संपूर्ण जगताची पालन करणारी देवता आहे. म्हणून तिचं त्या विष्णू व्याप्तव असं त्या संस्कृत ह्या व्युत्पत्तीचा अर्थ केला व्युत्पत्तीप्रमाणे तरी त्याचं व्यापक स्वरूप आहे. आकाश जितकं व्यापक आहे तर हे आकाशाचे पालवे गाळून घेतले हे भगवंताचं स्वरूप निळ्या आकाशाच्याही पदरातून गाळून घ्यावं इतकं सूक्ष्म आहे. व्यापक पदार्थ हा सूक्ष्म असतो किंवा सूक्ष्म पदार्थ हा व्यापक असतो. याप्रमाणे हा निळा रंग आहे असंही त्यांनी सांगितलं. तर याप्रमाणे पुन्हा इतर जे वर्ण आहेत त्या सगळे वर्ण, कोणताही वर्णाचा फोटो घेतला तरी त्याच्यामध्ये निळ्या रंगाची झाक आहे. म्हणजे निळा रंग हा सर्व रंगाचं अधिष्ठान आहे. त्याच्यावर हे भासणारे जे आहेत ते सर्व काय आहेत? आभासिक अशा प्रकारचे वर्ण आहेत. आणि त्या वर्णांना स्वतंत्र निळ्या रंगावाचून स्वतंत्ररित्या सत्ता सिद्ध होत नाही. आणि ज्यांना स्वतंत्र सत्ता नसते, ज्या अधिष्ठानाचं सत्ता स्फुरण घेऊन त्या ठिकाणी त्यांना त्या नामरूपाला येतात, ते सर्व नामरूपात्मक पदार्थ हे तत्वतः अधिष्ठान स्वरूपच असतात. अधिष्ठानावर भासतात, अधिष्ठाना एवढे भासतात. आणि ज्या अधिष्ठानामध्ये भासतात त्याच ठिकाणी त्यांचा त्रैकालिक अत्यंताभाव असतो. आणि दुसऱ्या रीतीनं जर विचार केला तर हा निळा रंग अधिष्ठानच आहे असं नाही. कारण आकाशाला रंग नाही आणि नंतर रंग दिसतो. याचा अर्थ निरुपाधिक परमात्म्याला जेव्हा विशुद्ध सत्वात्मक मायेची उपाधी लागते तेव्हा तो परमात्मा जो आहे सोपाधिक परमात्मा हा सविशेष झाल्यासारखा भासतो अशा प्रकारे. पण व्यवहार कालामध्ये तो परमात्मा तितकाच सत्य आहे. व्यवहार्य दशेत ज्या 3 सत्ता आहेत त्याच्यामध्ये व्यवहार कालात व्यावहारिकच सत्ता आहे. कारण समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. जोपर्यंत जीवाला आपण स्वतः सत्य आहे, आपलं कर्तृत्व भोक्तृत्व सत्य आहे, आपलं जन्ममरण सत्य आहे अशी भ्रांती आहे, तोपर्यंत त्याने उपासक होऊन ह्या निळ्या वर्णाची किंवा निळा वर्ण धारण करणारा ईश्वर परमात्मा, त्या परमात्मा त्याला सेवी आहे आणि तो त्याचा सेवक असल्यामुळं उपास्य उपासक भाव हा त्याला कायमचा नित्य त्याला जोपर्यंत त्याला तत्वज्ञान होत नाही तोपर्यंत त्याने ईश्वराची सेवा करावी. या ठिकाणी जेव्हा ईश्वर कृपेनंच त्याला ईश्वर अनुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणा द्वित्रिणाम उपजायते. सर्व पृथ्वीवर असे ईश्वराच्या अनुग्रहाने या ठिकाणी अद्वैत आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी किंवा त्याला यथार्थ अनुभूती व्हावी असे पृथ्वीच्या पाठीवर बोटावर मोजण्या इतकेच अवधूत गीतेच्या भाषेत द्वित्रिणाम उपजायते, दोघा तिघांच्याच ठिकाणी होते. तर त्यावेळेला मग पारमार्थिक सत्ता आहे आणि मग या ठिकाणी इतर व्यावहारिक सत्ता प्रातिभाषिक सत्ता ह्या दोन्ही
एक होऊन त्या ठिकाणी त्या दोन्ही कल्पित होऊन मग केवळ उर्वरित असणारी जी स्थिती परमात्म्याची राहते ती सुद्धा निळीच आहे. म्हणजे याचा अर्थ निळा रंग जो आहे तर तो निळा रंग जो आहे तर साधना परमार्थिक साधना करताना देखील ईश्वर त्या ठिकाणी माणसं काय म्हणतात, जीवपणा सत्य आहे आणि ईश्वर मात्र मिथ्या आहे असं नाही. तेव्हा त्याला तो ईश्वरही तितकाच सत्य आहे. आणि खरं जर पाहिलं तर समान सत्तेतच साधक किंवा बाधक व्यवहार होतो. तर जीवाने आपल्या सत्तेतच ईश्वर मानून जर पूजा आराधना केली तर त्या ईश्वराच्या कृपेने जीवाला अद्वैत आत्मस्थिती प्राप्त होत असते असं शास्त्राचं मनोगत आहे. म्हणून तिथे हा निळा रंग जो आहे तो निळा रंग व्यापक आहे, निर्मळ आहे, तो शुद्ध सत्वात्मक अशा स्वरूपाचा आहे. आणि या रंगाचं व्यवहार्य जीवनात देखील महत्त्व आहे. म्हणजे विज्ञानातही महत्त्व आहे, कलेतही महत्त्व आहे, भक्ती सिद्धांतामध्ये महत्त्व आहे आणि अध्यात्मामध्ये देखील तितकंच त्याचं महत्त्व असल्यामुळं प्रत्येक जीवाचा संबंध ह्या निळ्या रंगाशी आहे आणि निळा रंग हा स्वाभाविक आहे. दुसरे त्यांनी सांगितलं इतर रंग ह्या त्या निळ्या रंगाच्या छटा आहेत. आणि जर पाहिलं तर इतर रंगांपेक्षा हा निळा रंग अधिक प्रभावी आणि शांततेचं द्योतक आहे. ज्या वेळेला आपल्याला एखादं चित्र काढायचं असतं तर त्या चित्र काढत असताना जर आपल्याला एखाद्याची खोली किंवा गांभीर्य दाखवायचं असेल तिथं निळ्या रंगाचा उपयोग करतात. जर आपल्या अंतःकरणवृत्तीला आल्हाद किंवा शांती वाटावी असं वाटत असेल तर त्या ठिकाणी निळ्या रंगाची उपयोगिता करतात. कलेच्या दृष्टीनं देखील याचं मूळ कारण असं आहे की निळा रंग हा सर्वांचं काय आहे, मूळ कारण आहे, मूलभूत आहे, ते परमात्म्याचं स्वरूप आहे आणि त्याची व्यापकता ही अखंड अभेद्य अछेद्य अशा स्वरूपाची असल्यामुळं ज्ञान झाल्यानंतरसुद्धा हा निळ्या रंगाचा असा काही प्रभाव आहे का आत्मारामाश्च मुनया निर्ग्रंथा अप्युरुक्रमे कुर्वन्त्या हैतुकीं भक्तिम इत्थं भूतगुणो हरिही. आपल्याला ज्ञान झाल्यानंतरही आत्म्यामध्ये रमणारे पुरुष देखील त्या आत्म्यालाच या ठिकाणी आपणच आपल्याला या ठिकाणी द्वैतात्मक अशी कल्पना करून एक भक्त आणि एक देव अशी कल्पना करून नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐशे करी दावी रूप मज गोपिका रमना ठेवू दे चरणावरी माथा. आस्पुसता सांगेन हितगुज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी. इतकंच नाही, त्यांना त्या सगुण साकार इष्टाचा वियोग क्षणभरसुद्धा सहन होत नाही अशी त्यांची अभंगवाणी सांगते. कन्या सासुऱ्याची जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. वास्तविक हा केशव म्हणजे कम शम वम ज्याला म्हणतो आपण, उत्पत्ती स्थिती लयाची असणारी जी काही अधिष्ठात्री देवता, तो ती देवता अधिष्ठान ज्ञान झाल्यानंतरही तिचं पुन्हा सगुण साकाराच्या रूपाने भजनानंदाचा आश्रय करून तिचाच सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे अशी तिची दिव्य अलौकिक आनंदाची अनुभूती घ्यावी यासाठी ज्ञानी महापुरुषांना तत्त्वज्ञ पुरुषांना देखील याच्याकडं आकर्षण होतं. अशा प्रकारचा हा निळा रंग आहे, अशा प्रकारचा आमचा हा परमात्मा आहे, अशा प्रकाराने माऊलींनी या अभंगामध्ये साधारणपणे सांगितलं आहे. असो, आता आपण ह्या निळ्या रंगाचं सांगितल्यानंतर विशेषतः माऊली आता या पुढच्या अभंगामध्ये त्याच्या निर्गुण निर्विकार असणाऱ्या स्वरूपाचंही वर्णन करतात. त्याच्यातला पहिला अभंग आहे 45 क्रमांकाचा. परत मन श्री विठ्ठल. चतुरपणी चतुराननुपै भागला शिवपणी शिवरूपुपै जाहला हरिपणी हरि अंगरी घाला
या तिहींचा मेळा न दिसे गे माये रखुमा देवी वरुती गुणा वेगळा शक्ती नभे दादुला गे माये हरिपणे हरि अंगरी घाला या तिहींचा मेळा न दिसे गे माये। या अभंगामध्ये माऊली आपलं केवळ असंग निर्विकार एकमेवा द्वितीय असंग निर्विकार असणाऱ्या स्वरूपाचं वर्णन करतात। हे जर अभंग पाहिले तर आपण वेदांताच्या अनेक प्रकरण ग्रंथाचं अध्ययन केलं तरी त्याचा तात्पर्यभूत सिद्धांत आपल्याला श्री गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय केवळ स्वतंत्र बुद्धीनं केलेलं ग्रंथाचं अध्ययन यांनी कळू शकत नाही। पण तोच सिद्धांत माऊली अशा रीतीनं गात जागा केवळ गायन करता करता कायमचे हे सिद्धांत आपल्या हृदयामध्ये कायमचे ठसून जातील अशा प्रकाराने ह्या अभंगवाणीतून सांगत आहे। हा अभंग असं सांगतो, चतुरपणे चतुराननुपै भागला। तर चतुरानन म्हणजे चार मुख असणारा, आनंद म्हणजे मुख, चतुरानन म्हणजे चार मुख असणारा जो ब्रह्मदेव आहे चतुर्मुख, तो चतुरपणे, तो किती चतुर आहे तर त्यांनी एवढी सृष्टीची उत्पत्ती केली। आजही कोणाच्या त्या आधार कार्डामध्ये याचा फोटो त्यात फसला आणि त्याला गेला असं होत नाही, एवढी मुख निर्माण केली, पण प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे। भगवंताचं किती चातुर्य हे ब्रह्मदेवाचं, परंतु चतुरपणे चतुरानन भागला, तो थकला एवढं करून। कारण काय, किती दिवस मडकी करायची, किती काळापर्यंत, बरं त्याचा जो काही आयुर्मान आहे ते इतकं आहे की आपल्याला मोजताना लवापासून, तुम्ही परवा सांगितलं ना ते कालमापन, तर त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र जातात असं लिहिलं ना, की याच्यामध्ये असे त्या ब्रह्मदेवाचं आयुष्य, आणि त्यांनी कायम पुन्हा काय करायचे, प्रत्येक जीवाचं कर्म, त्या कर्माचा फलानुरूप त्याला जन्म, ती योनी निर्माण करणं, तो बिचारा भागला, थकून गेला आहे की नाही। आणि त्याला जेव्हा हिरण्यगर्भाचं आयुष्य संपण्याची कल्पक्षयाची वेळ येते ना, सगळ्यात जास्त आनंद त्याला होत असावा, त्यामुळं तो काय म्हणतो, आता माझी सुटका होईल, आहे की नाही। म्हणून बाकीचे लोक काय आहे, कल्पांताच्या वेळेत त्याच्याबरोबर मुक्त होत असतात जे ब्रह्मलोकाला गेलेले जीव, असं ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलेलं आहे। तर ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ह्या गोष्टीचा 8व्या अध्यायामध्ये चांगल्या प्रकाराने विचार सांगितलेला आहे। असो, तर या ठिकाणी सांगता हा थकला, मग काय झालं की त्याला असं वाटलं की हे नको, म्हणून तो कुठं जाईल, तो आपल्या स्वरूपात जाईल, म्हणजे आपल्या उपाधीचा त्यांनी काय केला, परित्याग केला। जगद उत्पत्ती करता ही उपाधी त्यांनी टाकून दिली आणि उपाधीचा परित्याग केला की तो आपल्या निरुपाधिक स्वरूपात एकरूप झाला। शिवपणे शिवरूपपै झाला। आता या भगवान शंकराला तर म्हणतं का आयुष्यभर एकतर बाह्य सुख सगळं टाकून दिलं, सगळं काय भगवान परमात्मा हे स्मशानात वास करतात। भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्रे ज्वाळा, गजे चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, भूते वेताळे नाचती, हर्षयुक्त उमापती, सर्व सुखाचे आगर, म्हणे नरारी सोनार। म्हणायला काही लोकांना वाटतं, पण आजपर्यंत या कालामध्ये पार्वतीसारख्या साध्वी स्त्रीचा त्याग करून स्मशानामध्ये राहणं, कैलासाचा त्याग करून स्मशानभूमीमध्ये वास करणं आणि अखंड रात्रंदिवस भगवत चिंतन करणं, आणि पुन्हा हे सर्व करत असताना ह्या जगाच्या संपूर्ण संहाराची देवता भगवान शिव सदाशिव आहेत। नाव सदाशिव देतात आणि काम पाहिलं तर सगळं अशिव आहे की नाही। हे काम करावं लागल्यामुळं तो शिवपणे तोही भागला, तोही थकला
आणि मग तो शिवच झाला. तो शिव झाला म्हणजे शिव म्हणजे सत्यम शिवम सुंदरम असं असणारं जे आपलं आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वामध्ये तो स्थिर झाला. त्याने पण ह्या उपाधीचा त्याग केला. परंतु ह्या सर्वांमध्ये असणारी जगत पालन करणारी असणारी जी विष्णू देवता आहे तिचं काय, तर विष्णू हरी आपलं हरीपणे हरी अंगरिगाला, तर हरी म्हणजे हरी हृ हरती पापानी, सगळ्या लोकांचं पापाचं हरण करणारं, संकटाचं हरण करणारी अशी ही देवता आणि त्यांच्या निष्प्रतिबंध त्यांचं पालन करणारी ही हरी देवता. परंतु ती हरीपणे, परंतु त्या लोकांचं संरक्षण करता करता त्याच्या जीवनामध्ये त्यालासुद्धा काय वाटलं, या त्याला त्या ठिकाणी श्रम वाटले आणि त्या श्रमाचा परिहार करावा म्हणून त्याने आपलं जे मूळ स्वरूप आहे कोणतं, शिवम म्हणजे अस्थूलम अननु असं ज्याला म्हणतात, जे स्थूल पण नाही सूक्ष्म पण नाही, स्थूल सूक्ष्मच्या अतीत असणारं आपलं नित्यसिद्ध स्वयंप्रकाश असं जे ब्रह्मस्वरूप, त्या ब्रह्मस्वरूप रूप झाला अशा प्रकारची स्थिती आहे. आणि या तीनचा मेळा न दिसे गेम आहे. आणि जेव्हा अधिष्ठानाचं मुमुक्षुला यथार्थ ज्ञान होतं त्यावेळेला तो जर याचा शोध घेऊ लागला, ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाच्या देवता आहेत, तेव्हा त्याच्या काय लक्षात येतं, अरे हे ब्रह्मरूप अधिष्ठानावरच ब्रह्म विष्णू आणि महेश या स्वरूपाचा जगत गृहीत धरायचं, नंतर त्या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय हे मानायचे आणि त्यावेळेला त्यांच्यासाठी विभिन्न असणाऱ्या देवतांचा आपल्याला अध्यारोपाच्या भाषेत अंगीकार करावा लागतो. पण तत्वतः पाहिलं तर तीचा मेळा न दिसे गेम आहे. तिन्हींचा मेळा दिसत नाही, एकच तत्व आहे. जसा एकच बहुरूपी अनेक प्रकारचे रूप धारण करतो, पण त्याला कधी मी आता राजा झालो, मी आता भिकारी झालो असा भ्रम कधी होत नाही. तसा एकच परमात्म्यावर हे ब्रह्मा विष्णू आणि महेश अशी तीन नावं या ठिकाणी उपाधीच्या भेदाने, जगत उत्पत्तीच्या मुळं त्याला ब्रह्मदेव नाव प्राप्त होतं, जगत स्थितीच्या योगाने त्याला विष्णू नाव प्राप्त होतं आणि जगताचा लय किंवा संहार करण्याच्या निमित्ताने त्या एकाच परमात्म्याला भगवान शंकर अशी संज्ञा दिली जाते. पण हे जे ईश्वर तत्व आहे त्या ईश्वर तत्वाचाही आपण विचार केला तर ते ईश्वर तत्व तत्वतः वास्तवतेने पाहिलं, त्याला जर विचारलं तुम्हीच ब्रह्मदेव, तुम्हीच विष्णू आणि तुम्हीच शंकर झालेलं आहात असं जर सांगितलं तर त्या तत्वाला हे सुद्धा माहीत नाही. संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना, अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की एक बैल होता आणि एक माशी त्या बैलाच्या शिंगावर बसलेली होती. 2 तास 3 तास बसली आणि नंतर त्याच्या समोर येऊन गुणगुण करू लागली, त्याच्या पुढ्यात आली, त्याच्या डोळ्यासमोर आली आणि त्याला म्हटली थँक्यू, आभारी आहे. त्यांनी सांगितलं का, म्हणे मी इतकं भक्ष्याच्या शोधार्थ थकलेले होते, परंतु माझा जो काही शिनभाग आहे तो तुमच्या शिंगावर बसले तेव्हा तो शिनभाग आता गेलेला आहे, आता भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. तर त्या बैलाने आपल्या जे कान आहेत ते कान टवकारले आणि तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. म्हणे तुला आभार मानण्याची काय गरज आहे, कारण का तू माझ्यावर बसली हे मला माहीत नाही आणि तू केव्हा उठून गेली हेही माहीत नाही. त्याप्रमाणे सच्चिदानंद आत्मस्वरूप जे आहे त्याच्या ठिकाणी जगताचा उत्पत्ती स्थिती आणि लय हा फक्त स्वप्नाप्रमाणे प्रतीती मात्र होणारा व्यवहार आहे आणि तो सुद्धा जीवाच्या दृष्टीने आहे, त्याच्या ठिकाणी नाही. हे परमात्मतत्व सच्चिद आनंद घन परमात्मतत्व ब्रह्मतत्व हेच केवळ असं आहे नाही, तर आपल्या वेदाने सांगितलेला ईश्वर हा तत्वता ब्रह्मच आहे. कारण त्याच्या ठिकाणचं ज्ञान हे नित्य असल्यामुळं
तो स्वतः कधीच त्याच्या दृष्टीनं जीव वेगळा आणि ईश्वर वेगळा आणि मी नियामक आणि जीव नियम्य आणि आमच्यामध्ये नियम्य नियामक भाव आहे याचा भ्रम कधीही त्याला झाला नाही. म्हणून भगवान काय म्हणतात की नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. भगवंताच्या ठिकाणी कर्तव्याभावरूप मुक्ती किंवा नित्यमुक्ती ज्याला म्हणतात किंवा भगवान हा नित्यमुक्त असल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा तिथं ब्रह्मा विष्णू आणि महेश हा मेळा म्हणजे हा समुदाय म्हणजे 3 रूपाने 3 देवता त्याच्या पुढ्यात सुद्धा कधी येत नाहीत अशा प्रकारची स्थिती आहे. मग हे शास्त्र सुसंस्कृत जो जीव आहे त्या जीवाच्या सापेक्ष ह्या केलेल्या कल्पना आहेत आणि ह्या कल्पनेचं अधिष्ठान जे आहे कल्पनेचा साक्षी तो आपणची लक्ष्य. कल्पनांचा सर्वांचा साक्षी असणारा प्रत्येक आत्मा तोच ब्रह्मरूप आहे हे आपल्याला कळावं म्हणून वेदाने अध्यारोप अपवादाच्या भाषेत निष्प्रपंच परमात्म्याचं ज्ञान व्हावं अशा प्रकारची मांडणी केलेली आहे. तेव्हा इथं ज्ञानोबरायांची अनुभूती सांगतात. यात हरिपणे हरी अंगरी घाला या तिचा मेळा न दिसे गे माये. कसं आहे मग आहे तरी काय तर रखुमादेवीवरू तीही गुणा वेगळा. या ठिकाणी जर रखुमादेवीवर म्हणजे माझं असणारं इष्टदैवत जरी सगुण साकार रूपाला प्राप्त झालं सगुण निराकार रूपाला प्राप्त झालं तरी तत्वतः त्याचं जे निर्गुण निराकार किंवा सगुण साकार किंवा सगुण साकार आणि निर्गुण निराकाराच्याही आतीत असणारं जे स्वरूप आहे ते म्हणतात तीही गुणा वेगळा. त्या तिन्ही गुणावरून तो काय आहे वेगळंच आहे. म्हणजे 3 गुणांचा होणाऱ्या व्यवहार हा आमच्या अगुण परमात्म्याला कधीही सहन होत नाही. फक्त काय झालं तर सवे तुकया मेला आणि तेने अगुणा आणला. तुकोबारायांनी आपलं देहात्मभावाचं पूर्णपणे समर्पण बलिदान केलं आणि त्या अगुण असणाऱ्या परमात्म्याला काय आपल्या कल्पित द्वैत आणि वास्तव अद्वैताच्या सिद्धांतावर भक्तिप्रेमाने त्याला वशीभूत करून सवे तुकया मेला आणि तेने अगुणा आणला अशा प्रकारची स्थिती ज्ञानोबाराय सांगतात. रखुमादेवीवरू तीही गुणा वेगळा शक्ती नव्हे दादू लागे माय. बघा कसे सिद्धांत सांगितलं. तुम्ही म्हणतात नाही काही नाही परमात्मा जो आहे ना एकटा असंग निर्विकार आहे त्याच्याकडून जगत उत्पत्ती स्थितीचा व्यवहार घडणं शक्य नाही आणि जर तो परमात्मा सगुण किंवा साकार म्हटलं तर आलिया आकारा अवघे नाशे. तो परमात्मा जर या ठिकाणी दृष्टीचा विषय दृश्य होईल तर यदृश्यम तन्मिथ्या स्वप्न गजादिवत तो परमात्मा मिथ्या होईल. मग आहे तरी काय तर ते म्हणतात आमची धारणा किंवा वेदाने सांगितलेला जो सिद्धांत आहे या बाबतीत म्हणजे ईश्वर संकल्पनेबाबतीत तो ईश्वर जो आहे तर मायावी महेश्वर काय तो श्लोक आहे पंचदशीमध्ये मायाम तु प्रकृती विद्यात मायिनम तु महेश्वरम. माया प्रकृतीला माया असं म्हणतात आणि त्या प्रकृतीचा जो ईश्वर तिचा नियंता त्याला महेश्वर असं म्हणतात. या ठिकाणी माया जी आहे ती परमात्म्याची उपाधी जरी असली तरी ती उपाधी त्या परमात्म्याला कधीच विशिष्ट करत नाही. कारण ती उपाधी कशी आहे तर ते सांगतात याच्यामध्ये त्या उपाधीचा नियामक परमात्मा आहे. जीव जो आहे त्या जीवाची जी उपाधी माया जी आहे तर ती जीवाला परतंत्र करते आणि जीवाला आपल्या ताब्यात ठेवते. म्हणून जीव जो आहे तो मायेला अनुसरतो माया त्याच्यावर प्रभाव करते. पण ईश्वर तत्व असं आहे की ते परम काय आहे मायाबिंबो वशीकृत्य तामशात सर्वज्ञ ईश्वरा. त्या मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला ईश्वर म्हणतात. तर तो मायाबिंब वशीकृत्य त्या मायेला वशीभूत ठेवतो. म्हणून तुका म्हणे माया आणि होय दासी लागे पाया. जे भगवंताची भक्ती करतात त्या माया त्या भगवंताच्या अधीन झाल्या असल्यामुळं जो त्या परमात्म्याची उपासना करतो भक्ती करतो त्या भक्तावर देखील माया प्रभाव करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात ती शक्ती आहे आणि ती जी मायेची तो परमात्मा वेगळा
ते शक्ती वेगळी आणि ती शक्ती परमात्म्याचं विशेषण किंवा उपाधी झाली असं म्हणता येत नाही. आत्तापर्यंत केलेल्या चिंतनाप्रमाणे ते परमात्म्याची माया विशेषणही नाही आणि उपाधी नाही आणि माया नाहीही, तर ती माया अगोदर होती आणि नंतर निवृत्त झाली असं सुद्धा नाही. अशी खरी तत्वतः स्थिती आहे. न किंचित जायते जीवः संभवस्य न विद्यते. एतत् उत्तमं एतद उत्तमं सत्यम यत्र किंचिन्न जायते. किंवा दुसरा एक मला वाटतं गौडपाद्यमध्येच गौडपादकारिकामध्ये न निरोधो न चोत्पत्ती न बद्धो न च साधकः न मुमुक्षु न वै मुक्ता इत्येषा परमार्थता. कोणी मुमुक्षु झाला नाही, कोणी मुक्त नाही, जीव नाही, ईश्वर नाही, केवळ एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. अशी जी स्थिती आहे बघा ना. आपण आयुष्यभर जन्मच्या जन्म जरी वेदाचं स्वाध्याय केला, त्याचा अर्थ समजून घेतला, कंठात ठेवला, तरी जे सिद्धांत आपल्याला दिसत नाही. उलट त्या वेदाचा अर्थ लावण्यासाठी अनेक दर्शने निर्माण झाली. त्याचा विरोध करण्यासाठी जशी नास्तिक दर्शनं झाली, तसं आपल्या संकोचित असणाऱ्या भ्रमप्रमादात्मक बुद्धीनं वेदाचा अर्थ करायला दार्शनिक प्रवृत्त झाले. आणि त्याच्यातलंही वेदांत दर्शन सोडलं तर कोणालाही त्याचा थांगपत्ता इदम इत्थम या रूपाने झाला नाही. आणि तर्काच्या द्वारा त्याला आकलन करण्याचा प्रयत्न केला तर उपनिषदाने अगोदरच सांगितलं होतं, नैषा तर्केन मतिरापनेया. तर्काने हा परमात्मा प्राप्त होणार नाही. पण त्यांच्या बुद्धीची घमेंड होती. त्यांनी सांगितलं आम्ही कसा बरं बुद्धीला विषय होत नाही. बुद्धेर ज्ञानम नैयायिक म्हणतात त्याप्रमाणे या ठिकाणी ज्ञान बुद्धीच्या ठिकाणीच ज्ञान होतं किंवा बुद्धीचं ज्ञानरूप आहे किंवा बुद्धीचा ज्ञान हा गुण आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही ह्या परमात्म तत्वाला आकळू असं त्यांना वाटलं होतं. पण त्यांना आकळता आलं नाही. कारण परमात्म्याला आकळण्याचा उपाय हा तर्कशुद्ध बुद्धीला तो प्राप्त होतो असं नाहीच आहे. मुळे तो परमात्मा श्रद्धेनं प्राप्त होतो किंवा संताचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. अरे कळणं तर सोपंच आहे, पण आकळला जातो तो परमात्मा जो आहे तो परमात्मा भक्ताच्या भावाने आकळला जातो. याचा उपाय आहे संताच्या संगतीत राहणं. आणि आपलं मन जे आहे ते मन मनाचं स्वत्व न ठेवणं आणि ते परमात्म्याला कायमचं समर्पण करणं हा त्याचा मार्ग आहे. आणि त्या मार्गाने गेलं तर माऊली सांगतात रुक्मादेवीवरून तिही गुन्हा वेगळा. तिन्ही गुणांचा तो वेगळा आहे. रज तम आणि सत्व हे तिन्ही गुण मायेचे गुण आहेत. आणि परमात्मा काय मायेहून भिन्न आहे. त्या ठिकाणी माया कार्याहून भिन्न आहे. तीही गुन्हा वेगळा. आणि मग ती शक्ती जर परमात्म्याचं स्पष्टीकरण तर सगळे हेच करतात की काय पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही. काय कान्होबा तेरे तेरे ते. तेथे एक ढालगज निर्माण झाली. तिने एवढी ख्याती केली. त्या ठिकाणी नाथ महाराज काय रूप करतात, मग पहिलं चंद्र हे जगत नव्हतं आणि आलं कुठून, परमात्म्यापासून तर नाही म्हणजे नाही. असं झालं तिथं एक ढालगज म्हणजे ही माया नावाची ही शक्ती या ठिकाणी उत्पन्न झाली आणि त्या मायेशी त्या परमात्म्याचा संबंध झाला आणि त्या संबंधातून हे जग उत्पन्न झालं अशा प्रकाराने सांगितला जातो. त्यामुळे हा प्रभाव कोणाचा आहे तर हा शक्तीचा प्रभाव आहे. आपण किती विचार करतो की परमात्म्यापासून जगत झालं कसं, असंग निर्विकार ब्रह्मापासून झालंच कसं काय. बरं मायेपासून झालं तर माया ही स्वतः जड असल्यामुळं जडापासून नाही असता सज्जा येते. हे जगत उत्पन्न होऊ शकत नाही. मग याचा अर्थ जगताचं वेदांत तरी काय सांगतो. वेदांत सांगतो केवळ मायेपासून जगत नाही, केवळ ब्रह्मापासून जगत नाही. आणि माया आणि ब्रह्म ह्यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध मानला तरी जग तत्वता होता असंही नाही. पण जर जग आहे असं तुम्हाला वाटत असेल तर कार्यकारण भावाला अनुसरून आम्ही माया आणि ब्रह्म यांच्या आध्यात्मिक तादात्म्य संबंधापासून जग उत्पन्न झालो असं मानतो.
का वस्तुस्थिती आहे? वस्तुस्थिती नाही. म्हणून सांगतात की या ठिकाणी शक्ती नव्हे, और ही शक्ती काय एकश्चित आहे, तुच्छ आहे. ती का सदसद सत नाही, असत नाही, सदसत नाही, सदसत विलक्षण, अनिर्वचनीय सुद्धा नाही. खरी ती काय आहे? नाहीच आहे. हां, ती खरी नाहीच आहे. म्हणून ती शक्ती नाहीच आहे. आणि तुम्ही काय म्हणता? शक्ती आहे. ही सर्व परमात्म्याच्या आश्रयाने राहणाऱ्या शक्तीचा प्रभाव आहे. मग शक्ती, ह्या शक्तीपासूनच सांख्याची दर्शनं प्रकृती ही स्वतंत्र जगताचं कारण मानतात, आहे की नाही? आणि ह्या शक्तीचाच प्रभाव मानतात. परंतु खरी स्थिती अशी आहे की ही शक्ती परमात्म्यापासून स्वतंत्र सत्ताच तिला नसल्यामुळं आणि ती जड असल्यामुळं त्या प्रकृतीपासून जगत उत्पन्न होणं शक्यच नाही. तेव्हा पुन्हा ही परमात्म्याची उपाधी पण होऊ शकत नाही, विशेषण पण होऊ शकत नाही. परमात्म्याची सत्ता पारमार्थिक आहे आणि तिची सत्ता प्रातिभाषिक आहे आणि विषम सत्तेमध्ये हा व्यवहार घडू शकत नाही. तिथं सत्तेचं काय आहे? दोन्ही सत्ता भिन्न आहेत, तिथं व्यवहार घडू शकत नाही. अशी स्थिती असताना देखील हे जगत त्यांच्या संबंधापासून उत्पन्न झालं आणि त्याच्यातली ही जी शक्ती आहे ना, ती परिणामी उपादान कारण आहे. आणि जेव्हा संबंध येतो दोघांचा, तेव्हा त्याला ईश्वर भाव होतो आणि तो अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. आणि केवळ अधिष्ठान दृष्टीनं पाहिलं तर तो विवर्तोपादान कारण आहे. अशा प्रकारचं स्पष्टीकरण आपण देत असलो तरी माऊली म्हणतात शक्ती नव्हे दादोला. त्या ठिकाणी ती शक्ती नाही, तो परमात्माच आहे. म्हणजे तो परमात्माच आहे. पण माऊलींनी इथं शब्दप्रयोग काय केला? दादोला. दादोला म्हणजे पती. म्हणजे जरी त्या ठिकाणी तिचा संबंध मानला तरी जीव जसा मायेच्या अधीन आहे, परतंत्र आहे, तसा हा परमात्मा नाही, तो तिचा दादोला आहे. दादला म्हणजे तिचं नियमन करणारा, तिचा नियामक असणारा. या ठिकाणी परमात्माच ह्या मायेचा नियंता आहे. म्हणून ती शक्ती नव्हे, तो दादोला किंवा दादोला गेम आहे. म्हणजे तो परमात्मा त्या मायेचा अधिपती आहे. असं हे बाई, हे सखे मला चांगल्या प्रकाराने कळलं. अशा प्रकारचं माऊली सांगतात. आणि त्यानंतर हा जो परमात्मा आहे मग तो केवळ तत्वरूपच आहे आणि तो कधी जगतभावाला, जीवभावाला येत नाही. तो निर्गुण परमात्मा कधी सगुण होतच नाही किंवा होतो का? अशा प्रकारच्या अंतकरणामध्ये अनेक संदेह असतील तर माऊलींची अनुभूती ह्या 46 अभंगामध्ये सांगते. चंचळ चांदिणे सोमवीणे भासले, तेज निमाले रवी बिंबे वीणे. जगत्र जीवनु म्हणे जगाशी कारण, ते अनुप्रमाण तेथे दिसे. बाप रखुमा देवी वरू अनुप्रमाण भासला, सगुण निर्गुण झाला. बाई वो जगत्र जीवनु म्हणे जगाशी कारण, हे अनुप्रमाण तेथे दिसे. चंचळ चांदिने सोमविने भासले, तेज निमाले रवी बिंबे विणे. जो मनुष्य वेदांत शास्त्राचं चिंतन करतो किंवा संतवाणी ज्या केवळ अद्वैत सिद्धांताला अनुसरते, त्याची असणारी जी ही आत्मानंदानुभूती ती कोणत्या निश्चयावर उभी आहे हे ज्ञानोबराय या अभंगातून सांगतात. की चंचळ चांदिने सोमे विन भासले, तेज निमाले रवी बिंबे विन. भगवंताचा हा निळा जो प्रकाश आहे, ज्याला भगवंताचं जे सच्चिद आणि आनंद आद्वय असं स्वरूप आहे. काय त्या अभंग तुकोबरायांचा आनंद आद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगियांचे.
ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप श्रुती नेनती पुराणाशी वाढ श्रुती नेनती पार ते झाले साकार पुंडलिका तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग असं सांगितलं. जे नित्य आहे, निरामय आहे, अशब्दम अस्पर्शम अस्थूलम अननु असं असणारं अतिंद्रिय जे परमात्म तत्व आहे. ते परमात्म तत्व कसं आहे तर जसं चंद्र असतो त्यावेळेला आपल्याला चांदणं दिसतं किंवा ज्या आपल्याला चंद्राचं चांदणं हे आपल्याला आल्हाददायक वाटतं किंवा सूर्य ज्या वेळेला उगवतो त्यावेळेला त्या सूर्याचा प्रकाश किंवा तेज त्या तेजाने हे सर्व तेजोमय झालं असं आपल्याला वाटतं. सूर्याचा उदय झाला की सर्व जगाचा प्रकाशन त्या सूर्याने करतो. तो प्रकाशक आहे आणि हे सगळं प्रकाश्य आहे असं आपल्याला वाटतं. चंद्राच्या चांदण्यामध्ये जो आल्हाद होतो तो त्या चंद्राचा धर्म किंवा गुण आहे की तो सर्वांना आल्हादकारक करतो किंवा चांदण्याला सत्ता त्या चंद्रामुळं आहे आणि ह्या प्रखर प्रकाशाला सत्ता सूर्यामुळं आहे असं आपल्याला भासतं. परंतु सूर्याचं किंवा चंद्राचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानामध्ये सांगतात हे चंचल चांदणे चंचल असणारं चांदणं जे आहे ते सोमाविनं भासले. त्या चांदण्याचा जो आल्हाद आहे तो आम्हाला कधी भासला तर चंद्राविनं. चंद्र तर नाही, चंद्राचा प्रकाश नाही. चांदण्यांना हे जे ग्रह आहेत ना यांना काय म्हणतात परप्रकाश्य असं म्हणतात. सूर्य चंद्र यांच्या प्रकाशाने ते प्रकाशित होतात म्हणून ते परप्रकाशी आहेत. परंतु खरं जर पाहिलं तर यदादित्यगतम तेजो जगद्भासयते अखिलम सर्व सूर्य सगळ्या जगाचं प्रकाशन करतो. तत्तेजो विद्धिमामकम ते सगळं तेज माझं आहे असं श्रीकृष्ण परमात्मा सांगतात. आणि तुमच्या जीवनात मिळणारा आल्हाद किंवा आनंद हा बाह्य पदार्थांपासून मिळणारा नसून किंवा तुमच्या अंतःकरणामध्ये अभिव्यक्त होणारा आनंद त्या आनंदाचं मूलभूत स्थान किंवा स्रोत जर कुठून असेल तर तो सच्चिदानंद आत्मा हा त्याचा मूलभूत स्रोत आहे. हीच गोष्ट सांगतात. हे पहा दिले कशी उदाहरणं की चंचल चांदणे सौम्यविने भासले. त्या चांदण्याला चंचल का म्हणतात कारण आपला हा वृत्त्यात्मक आनंद जो असतो तो वृत्त्यात्मक आनंद क्षणिक असतो. या ठिकाणी केवळ अनुकूल विषयाची प्राप्ती त्यावेळेला अंतःकरणाची स्थिरता आणि त्याच्यामध्ये पडलेला आनंदाचं प्रतिबिंब. जर तोच विषय आपल्याला प्रतिकूल वाटला की त्याच्याविषयी द्वेष निर्माण होतो आणि अनुकूल वाटेल तोपर्यंत आनंद होतो. याचाच अर्थ किंवा दुसऱ्या विषयाची इच्छा झाली अंतःकरण चंचल झालं का आपला आनंद हरवला अशी स्थिती आहे. हे चंचल चांदणं आहे. परंतु त्याप्रमाणे ह्या चंचल जे चांदणं आहे त्या चांदणा सोम जर नसला तरीसुद्धा तोच आल्हाद सोम म्हणजे चंद्र त्या चंद्रा वाचून जर तुम्हाला तोच आल्हाद मिळाला तर तो आल्हाद कोणाचा असेल तो आनंद कोणाचा असेल तो आनंद आत्म्याचा आनंद आहे. म्हणजे याचा अर्थ वृत्त्यात्मक आनंदालाही मूलभूत आनंद देणारा किंवा जीवन देणारा जीवनदायी असा आनंद कोणता असेल तर स्वतःसिद्ध असणारा आत्मानंद आहे. म्हणून म्हणतात चंचल चांदणे सोमेविनं भासले. तिथं चंद्र तर नाही आणि चांदण्याचा आनंद आहे. हे कधी घडेल जर आपण आत्मरूपाने राहिलो तर निर्विषय आनंद आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करुणी ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावी समूळ वासना नुरवावी. निसंग तुम्हाशी राहणे एकट नाही कटकट साहो येत. तुका म्हणे नाही मिळो येत शेळा रंगाशी सकळा स्फटिकाची असा हा आनंद आहे. आणि तेज निमाले रविबिंबे विणे. आणि हा जे रवीचं बिंब आहे ना तर तेज म्हणजे रविबिंब तर नाही सूर्य तर नाही परंतु ते सूर्यबिंब सुद्धा जिथं लय लीन झालं सूर्याचा प्रकाश जिथे लीन झाला म्हणजे सूर्यप्रकाश हा अकिंचितकर झाला असं आत्म्याचं तेज आहे. कारण त्या आत्मतेजाच्या एका अंशावर हा तेज आहे. हे जे तेज आहे ते त्याचा फक्त काय आहे एक अंश आहे असं सांगितलं. जगत्र जीवनू म्हणे जगाशी कारण
त्या अणुप्रमाणे तेथे दिसे. आता याचं वर्णन केलं जातं. जगत्र जीवनु एक अभंग आहे बघा, हा जगत्रय जीवन असा मला वाटतं नाटाच्या अभंगामध्ये आहे ना. तर त्याच्यामध्ये सांगतात जगत्र म्हणजे 3 लोक जे आहेत, पृथ्वी, आपलं मृत्यूलोक, पाताळ आणि स्वर्ग, बरोबर ना. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे जे जगत्रय आहे, तर त्याचं जीवन कोण आहे? हा परमात्माच आहे. परमात्मा जर नसेल तर ह्या जगदांध्य प्रसंग, जगातला कोणताच व्यवहार होणार नाही. म्हणून त्रैलोक्याचे जीवनो ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा आहे परमात्मा किंवा परमात्मा स्वरूप असणारे, ब्रह्मस्वरूप असणारे ज्ञानोबा आहे म्हणजे ज्ञान. हे सगळ्या त्रैलोक्याचं काय आहे? जीवन आहे. म्हणे जगाशी कारण. आणि लोक काय म्हणतात? सगळ्या जगाचं कारणसुद्धा कोण आहे? तेच आहे. आता तुम्ही सांगा, कारण हे कार्यापेक्षा नेहमी व्यापक असतं की नाही? कारण हे कार्यापेक्षा व्यापक असतं. जर सगळ्या जगाचं जीवन असेल परमात्मा आणि तो जर सगळ्या जगाचं कारण असेल तर तो परमात्मा किती व्यापक आहे? तो निरतिशय व्यापक असा परमात्मा आहे. त्याच्यावर कारणभावाची आणि जगाचं जीवन अशी जगतभाव, जीवभाव, ईश्वरभाव ही त्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी शास्त्र सुसंस्कृत अंतकरणाने केलेली कल्पना आहे. याच्या वेगळं त्याला. आणि तो कसा आहे? त्या कल्पनेचं अधिष्ठान द्रष्टा आहे, कल्पक आहे. आणि इतकंच नाही, ती कल्पनासुद्धा जणू काही तोच झालेला आहे. त्या कल्पनेतले पदार्थसुद्धा तोच झाला आहे. असं होऊ शकतं का? होऊ शकतं. स्वप्नातले पदार्थ मीच पाहतो आणि मीच होतो, आहे की नाही? म्हणून शिल्लक कोण राहतो? मीच राहतो. कारण का? त्या स्वप्नाच्या आधी मी होतो, स्वप्नकालातही मीच आहे आणि आताही मीच आहे. स्वप्नकालात समजा मी नसतो तर स्वप्न तरी दिसलं असतं का? म्हणून हे जगत हे त्या ईश्वर सत्तेचं काय आहे? स्वप्न आहे. ईश्वराचं स्वप्न म्हणजे हे जगत आहे. जसं आपलं जीवाचं स्वप्न आहे तसंच हे जगत म्हणजे ईश्वराचं स्वप्न आहे. म्हणून सांगतात जगत्र जीवनु म्हणे जगाशी कारण. परंतु जर तो इतका व्यापक आहे, तो किती व्यापक आहे? स भूमिम विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठ दशांगुलम असं त्याचं जर प्रमाण आहे. परंतु तो परमात्मा इतका जर आहे व्यापक, म्हणजे केवळ स्थूल असेल तर तो अनुप्रमाण होईल का? अनुप्रमाण होईल काय? नाही. अनोरणियान महतो मह्यान असं पण त्याचं वर्णन केलं आहे. तो अणुपेक्षाही सूक्ष्म आहे आणि आकाशापेक्षाही व्यापक आहे. आणि ही आपल्या जगद्गुरु तुकोबरायांची अनुभूती आहे. अनोरणिया थोकडा आकाश तुका आकाशा एवढा गिळूनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. अशी आपल्या संतांची दिव्य अलौकिक अनुभूती आहे. म्हणून तो परमात्मा तो अनुप्रमाण दिसे येथे. तो अनुप्रमाणाचा पण आहे. त्या अनुप्रमाण सांगण्यामध्ये अणु सांगण्यात तात्पर्य नाही. परमात्मा अनुप्रमाण आहे असंही सांगायचं नाही, किंवा तो महत् त्याचं प्रमाण आहे दीर्घ असंही सांगायचं नाही. तो परमात्मा जो आहे तो अणु पण आहे आणि तो दीर्घ पण आहे. आता परस्पर विरोधी धर्म एका ठिकाणी कसे राहतात? तर अणु आणि महत् किंवा दीर्घ ह्या स्थूल आणि अणु ह्या त्याच्या ठिकाणी केलेल्या कल्पना आहेत. म्हणून म्हणतात, कारण काय आहे? तो कल्पना ही अणुही तोच आहे आणि महत्सुद्धा तोच आहे आणि महत् आणि अणु ह्या दोन्हींच्याही आतीतसुद्धा तोच आहे. अशा प्रकाराने आपण जर याचं चिंतन केलं तर आपल्याला काय हाताला येतं? केवळ अद्वैत तत्वच हाताला येतं. तीच गोष्ट माऊली सांगतात, बापरुखमा देवरू अनुप्रमाण भासला. आता या ठिकाणी असा एक भाव दिसतो माऊलींचा. आता तो व्यापकही आहे आणि तो अणुही आहे आणि अणुच्या अतीतही आहे. म्हणजे याचा अर्थ व्यापक आहे, निरतिशय व्यापक आहे, तो निर्गुण निराकार आहे. आणि अणु आहे म्हणजे आपल्याला त्याची कल्पना करता येते. म्हणूनच त्याला आपल्या दृष्टीपथाच्या कक्षेत येतो. कारण अणुची व्याख्या केली. काय व्याख्या केली त्यांनी? की आपल्या खिडकीच्या जालांतर्गते भानू यत् सूक्ष्मं दृश्यते रजाः तस्य षष्ठतमो भागः परमाणुस कथ्यते तस्य त्रिंशत्तमो भागः काय सा अणु इति प्रकीर्त्यते. असं काय आहे? तर खिडकीतून जेव्हा सूर्याचे किरणं येतात त्याच्याबरोबर जे धुळीचे कण दिसतात त्याचा न्यायदर्शनामध्ये 6वा हिस्सा त्याला परमाणु असं म्हटलेलं आहे. काहींनी त्रिशत्तमो भागा त्याचा 30वा हिस्सा त्याला परमाणु
परमाणू असं म्हणतात, कल्पना करता आली. परंतु परमात्मा तेवढाच आहे का? परमात्मा हा तेवढा नाही. मग याचा अर्थ परमात्मा अणू पण नाही. पण इथं ज्ञानोबाराय म्हणतात ते अणुप्रमाण दिशेतेचे, जे व्यापक तत्व आहे तेच आम्हाला त्याच्या ठिकाणी त्याचा विचार करायला लागलो तर अणुप्रमाणही तेच दिलेलं दिसतं. म्हणजे हा जो परमात्मा आहे त्या परमात्माला सर्व होता येतं. त्या परमात्मा महान पण आहे तत्वतः, पण तो भक्तासाठी अणुप्रमाण पण होऊ शकतो. म्हणजे सगुण साकार रूपाला पण येऊ शकतो. आणि त्याच्यासाठी माऊली म्हणतात की मला मात्र तो कसा झाला, बाप रुक्मा देवरू अणुप्रमाण भासला. इथं अणुप्रमाण म्हणजे त्याचं परिमाण अणु आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही. एवढा प्रभू भावे त्याचं वर्णन करताना एवढा म्हणण्याने त्याला अमुक अमुक परिमाणात असं सांगता येईना. अमुक काळ, अमुक देश, अमुक वस्तू असं त्याचं सांगता येईना. म्हणून एवढा प्रभू भावे. पण तुकोबाराय काय म्हणतात, एवढा प्रभू केवढा, एवढा 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 प्रभू, पण हा एवढा प्रभू पण भावे संपुष्टी राहावे. परंतु जर त्या माझ्या भक्तांनी भावना केली तोच परमात्मा जो आहे त्याने संपुटी राहावे. त्याने आपल्या हृदयरूपी पेटीमध्ये येतो आणि होय भक्ती केला तैसा आणि पुरवी धरावी ते इच्छा. ही आमच्या भक्तासाठी त्या परमात्म्याने केलेली करुणा आहे. म्हणून म्हणतात बाप रुक्मा देवरो अणुप्रमाण भासला. अहो पण एकदा तुम्ही सांगता निर्गुण, एकदा सांगता सगुण. मग निर्गुण कोण आहे आणि सगुण कोण आहे? अरे सर्व एकमेव अद्वितीयम ब्रह्म म्हटल्यानंतर एकच परमात्मा आहे. परमात्मा काय अनेक नाही. आणि परमात्म्याच्या ठिकाणी निरवय असल्यामुळं स्वगत भेद नाही, बरोबर ना. नंतर परमात्म्याच्या जातीचा दुसरा परमात्मा नसल्यामुळं सजातीय भेद नाही. आणि परमात्म्याहून विजातीय दुसरा पदार्थच नाही. मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. सगळ्या मन्यांमध्ये एकच दोरा अनुष्ठित आहे. तसंच सर्वत्र सत्ता धन्याची की जी मायबाप अशी स्थिती असल्यामुळं सगुण कोण आहे, निर्गुण कोण आहे? म्हणजे निर्गुण देव आहे, सगुण नाही. अखंडानंद सरस्वती म्हणतात जर परमात्मा निर्गुणच त्याचं स्वरूप असेल तर जे गुणाला आलेलं सगुण गुणासहित दिसतं ते काय तुझा काका आहे का? तुकोबाराय असं म्हणतात. काही लोक म्हणतात पांडुरंग परमात्मा निर्गुण निराकार आहे आणि तो कसा आहे हो तुमचा? तो सर्व व्यापक आहे, विठ्ठल जळी स्थळी भरला आणि आम्ही फक्त विटेवर उभा आहे त्याला पांडुरंग म्हणत नाही. तुकोबाराय काय म्हणतात, अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव. तुझा सिद्धांत आहे सगळं ब्रह्मरूप आहे आणि त्याच्या वाचून रीता ठाव कुठंच नाही. आणि मग प्रतिमा तो देव कैसा नव्हे. आमचा पांडुरंग परमात्मा विटेवर उभा राहिलेला त्याला मात्र तू देव म्हणायला तयार नाही. जर सर्वच परमात्मा आहे तर विटेवर उभा असणारा परमात्मा नाही काय? उलट तो सर्व व्यापक देव या उपाधीच्या योगाने सर्व भक्त कल्याणासाठी परिच्छिन्न रूप धारण केलं आणि ते जणू काही केलं. तो परमात्म्याचं ते वास्तव असणारं केवळ अद्वैत व्यापक निरतिशय व्यापक सच्चिदानंद घन स्वरूप ते तुमच्यासाठी आकाराला आलेलं आहे. आणि या ठिकाणी ते तुझ्या कल्याणासाठी आलं आणि त्याच्याविषयी तू काहीतरी बाधक चर्चा करत बसून आयुष्याचा व्यय आणि स्वतःच्या जीवनाची निरर्थकता किंवा अनर्थक्य करण्याला प्रवृत्त झाला. तुझ्या बुद्धीचं दिवाळं निघालं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून म्हणतात बाप रुक्मा देवरू अणुप्रमाण भासला. पण आम्हाला हे जाणू नये, आम्ही अणुप्रमाण भासला. आम्हाला तो परमात्मा परिच्छिन्न झाल्यासारखा वाटला. आलाशी भक्ता काय आलाशी आकारा अमुचिया चाडा. आमच्या इच्छेने पुरवी काय होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. म्हणून हा परमात्मा सगुण साकार झालेला आहे. आणि आम्हाला माहीत आहे की तो निर्गुण पण आहे आणि सगुण पण तोच आहे. निर्गुण जर व्यापक असेल तर सगुणात कोणाची व्याप्ती आहे? निर्गुणाचीच आहे. आणि निर्गुण जे आहे तेच सगुण झालेलं आहे. का सगुण निर्गुण नाही भेद रे, दोही टिपऱ्या एकच नाद. सगुण निर्गुण नाही भेद रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे. या ठिकाणी भगवान परमात्म्याचं
स्वरूप ह्या वारकरी संप्रदायामध्ये संतांनी सांगितलेलं, त्यांना निर्गुण सगुण हा भेद कधीही वाटला नाही, त्याच्यामध्ये तरतम भाव कधीही वाटला नाही. त्याचप्रमाणे सापेक्ष सगुण आणि निर्गुण हेच परमात्म्याचं श्रेष्ठ स्वरूप आहेत असं न मानता सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण असा आमचा पांडुरंग परमात्मा आहे. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठला हा असं ज्ञानोबरायांनी सांगितलं. असो, या ठिकाणी भगवंताच्या सगुण आणि निर्गुण स्वरूपाविषयीचं वर्णन आपण यथाशक्ती यथामती चिंतन करू. आणि ही जी शब्दरूपी कुसुमा आहेत, आपण काय करू शकतो याच्यासाठी? फक्त ही देवाच्या चरणी ही शब्दरूपी सुमनं समर्पित करायची आणि मरणाच्या अव्यवहित पूर्वक्षणी असं म्हणताना सुद्धा माणसाला खरं वेदांताचं स्वरूप कळलेलं नसतं, म्हणून देशकालाचा भ्रम ठेवून अव्यवहित पूर्वक्षणी असा शब्द प्रयोग करायचा. खरा जर मुमुक्ष असेल तो म्हणेल आत्ताच आणि इथंच आणि मलाच ही स्थिती प्राप्त व्हावी असंही म्हणणार नाही. ह्या अप्राप्तीचा भ्रम निवृत्त व्हावा असं म्हणून शांत बसेल. कुंडली कवरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.